आपल्या पाचोरा न्यायालय आणि भडगाव न्यायालयाचे सर्व वकील बांधवांनी मला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासाठी निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातूनच आज मी पत्रकार परिषद या ठिकाणी घेतोय। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जरी आज निवेदनावरून पत्रकार परिषद घेत असलो तरी ते निवेदन देण्यामागचं वकील बांधवांचं कारण वेगळं आहे की गेल्या 2014 पासून मी या विधानसभेचा आमदार आहे। तिसरी टर्म माझी आहे आणि तिघही टर्ममध्ये मी सत्ताधारी आमदार आहे। 2014 मध्ये याच सर्व बांधवांनी एक रास्त अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली होती की आपले जे पक्षकार आहेत या सर्व पक्षकारांना जर जळगाव जायचं असेल तर प्रचंड असा खर्च येतो। सगळ्या वकील बांधवांना पाचोरा न्यायालयाचं काम सोडून जळगाव या ठिकाणी जावं लागतं आणि पूर्ण दिवस त्यांचा त्या जळगावच्या सत्र न्यायालयामध्ये जातो। म्हणून त्यांची माफक अशी अपेक्षा होती की आपल्या पाचोरा शहरामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची मध्यवर्ती ठिकाणी न्यायालय आहे, तिथं चांगल्या पद्धतीची जागा आहे आणि त्या जागेमध्ये जर का आपलं अतिरिक्त जिल्हा न्यायालय दिवाणी न्यायालय जर का झालं तर आपल्या भडगाव तालुका असेल, पाचोरा तालुका असेल किंवा आपल्या जवळ असलेले एरंडोल पारोळा धरणगाव असेल, ह्या लोकांना थेट जळगाव जाण्याची वेळ येणार नाही। मध्यवर्ती ठिकाणी या सगळ्या जे पक्षकार आहेत, जे वकील बांधव आहेत, या सगळ्यांची सोय या पाचोऱ्यामध्ये या ठिकाणी होईल अशी एक रास्त अपेक्षा त्यांची या ठिकाणी होती। मी त्या सगळ्यांची जे काही निवेदन मला मिळालं किंवा त्यांचा जो मी विषय समजून घेतला तो अतिशय महत्त्वाचा होता हे पाहून मला वाटतं मी मागच्या काळामध्येच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब 2014 मध्ये मुख्यमंत्री असताना एक शिष्टमंडळ सुद्धा मला वाटतं वकील बांधवांचं आपण मुंबईला घेऊन गेलो। देवेंद्रजी फडणवीस साहेबांची वेळ घेतली, त्यांना निवेदन दिलं, त्यांचा पाठपुरावा केला, परंतु दुर्दैवाने त्या काळामध्ये आपल्याजवळ या ठिकाणी जागा नव्हती आणि म्हणून त्यांनी मला पत्र देखील फडणवीस साहेबांचं मला आलेलं आहे की पाचोरा येथील न्यायालयात अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ सर न्यायालय विशेष बाब म्हणून मंजूर होण्याबाबतचा जो अर्ज मी दिलेला होता त्यासाठी जागा नसल्याचं कारण मुख्यमंत्री महोदयांनी मला या ठिकाणी दिलेलं आहे, त्याचं पत्र माझ्याजवळ आहे। परंतु मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना या निमित्तानं सांगेल की आपल्याजवळ जागा आहे। आपला फिजिकली जर का आपण पाहिलं तर सगळ्यात सेंटर पॉईंट हा पाचोऱ्याला आहे, परंतु दुर्दैवाने मागच्या काळामध्ये नेमकं काय झालं हे याच्यात मला खोलावर जायचं नाही, परंतु जिल्हा सत्र न्यायालय हे 40गावला मंजूर केलं गेलं। तिथे मंजूर करू नये ह्या मताचा मी अजिबात नाही। त्यांनी तिथं हायकोर्ट करावं, सुप्रीम कोर्ट करावं, त्याच्यातही माझ्या मनात दुमत नाही, त्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। पण फिजिकली जर का आपण एक विचार केला तर एक सामनेरचा व्यक्ती की ज्याला पाचोरा इथून 20 किलोमीटर आहे, इकडे पिंपळगाव हरेश्वर त्याला पाचोरा 20-25 किलोमीटर आहे, इकडे आंबेवडगाव किंवा कोकणी तांडा त्याला पाचोरा 15-20 किलोमीटर आहे, इकडे जर का भडगाव तालुक्यातला जुवार्डी वगैरे याला 15-20 किलोमीटर आहे, त्यांनी जर का 40गावला जायचं असेल तर त्याला किमान 70-80 किलोमीटर 40गाव जावं लागतं आणि त्याने जर का ठरवलं की मला जळगावला जायचं तर फक्त 20 किलोमीटरवर तो जळगावला जाऊ शकतो। मग एखादा सामनेरचा पक्षकार हा जळगाव पसंत करेल का 40गाव पसंत करेल हा प्रश्न माझा आहे। त्याच्यामुळे मी आपल्या माध्यमातून सर्व वकील बांधवांना आश्वस्त करतो की तुमची मागणी ही 100% रास्त आहे। त्या मागणीला जरी 40गावला जिल्हा सत्र न्यायालय मंजूर झालेलं असेल ते असू द्यावं, परंतु आमच्या पाचोरा भडगावसाठी आपण एक वेगळं जिल्हा सत्र न्यायालय मंजूर करावं अशा पद्धतीचा हट्ट मागणी मी 100% या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे लावून धरणार आहे। ज्या पद्धतीने आरटीओ ऑफिस झालं म्हणजे MS52 40गावला झालं तर MS54 पाचोऱ्याला झालं,
आज जर का तुम्ही आरटीओ ऑफिसचा महसूल चेक केला तर मला वाटतं चाळीसगावचा जर का 100 रुपये महसूल असेल तर मला वाटतं पाचोरा भडगावचा जवळपास 1000 रुपयापर्यंतचा महसूल आहे. मग इतक्या पटीत जर का बदल असेल तर मला वाटतं हा जो हट्ट धरणं हे काही बरोबर नाही. निश्चितपणे विकास कामं आणली पाहिजे, विकास कामांमध्ये कॉम्पिटिशन केली पाहिजे, विकास कामं त्यांनी आणले पाहिजे, परंतु त्याच्यासाठी जनतेला वेठीस धरणं हे काही योग्य होणार नाही. म्हणून माझी या राज्याचे मुख्यमंत्री, न्याय व विधी मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आग्रहाची विनंती असेल की आपण चाळीसगावला मंजूर केलं, आम्हाला दुमत नाही, पण आमच्या पाचोऱ्यासाठी, या परिसरातल्या नागरिकांसाठी, या परिसरातल्या पक्षकारांसाठी आणि वकील बांधवांशी साठी आपण पाचोऱ्याला स्पेशल केस म्हणून आम्हाला जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी मंजूर करावं अशी एक आग्रहाची विनंती मी त्या ठिकाणी करणार आहे. दुसरा एक महत्त्वाचा आहे की आता उपजिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा चाळीसगावला त्या ठिकाणी केलं गेलं. मी राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांना भेटलो, त्यांना अर्ज दिला. त्यांनी सुद्धा ही सगळी परिस्थिती समजून घेऊन त्यांनी माझा विषय मान्य केलेला आहे. हा हा देखील त्यांना दिलेलं पत्र आणि त्यांनी मला बैठकीसाठी या पण उपजिल्हाधिकारी कार्यालयासाठी बैठकीसाठी त्यांनी वेळ दिलेली आहे. त्या वेळेमध्ये बैठक घेऊन निश्चितपणे त्या देखील का विषयाला मला न्याय मिळेल अशी एक रास्त अपेक्षा या ठिकाणी करतो. म्हणून आजची जी पत्रकार परिषद आहे ते जिल्हा सत्र न्यायालय आणि उपजिल्हाधिकारी कार्यालय या 2 विषयांसाठी होती. मी निश्चितपणे आपल्याला या निमित्तानं आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मागे लागून या पाचोरा आणि भडगाव तालुक्याला, परिसरातील जनतेला, परिसरातील पक्षकार आणि वकील बांधवांना या संबंधित न्याय मिळवून देण्याची भूमिका ही माझी असेल अशी ग्वाही या निमित्तानं देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.